रामकृष्ण हरी माऊली. पुण्यावरून इंस्टावरती सकाळी कॉल आला मला. म्हटले भाऊ, सुनील भाऊ बोलतो, थोडा तुमच्याकडे वेळ आहे का? माऊली दादा. म्हटलं बोला ना, आहे वेळ. जेव्हा मी त्यांना बोलाना बोललो तेव्हा त्यांच्या अंतकरणाचा डाहो एकदम फुटल्यासारखा हंबरून आलं आणि बोलायला लागले, माऊली दादा, पुण्यामध्ये असतो मी, चांगल्या कंपनीमध्ये परमनंट जॉबला आहे, 60,000 रुपये महिन्याची सॅलरी आहे मला. पुण्यामध्ये 4 BHK स्वतःचा फ्लॅट आहे, सगळं काही सुरळीत आहे. पण दादा ना, गेली 5 ते 6 महिने झाले संसारामध्ये माझ्या विचित्रच घडतंय. बाहेर जॉबचं टेन्शन, सिनियर लोकांचं टेन्शन, आणि घरी गेल्यानंतर इच्छा होते ना घरी जावं, तर असं वाटतं घरचे ज्याच्यासाठी मी करतो ना त्या व्यक्तीनं जवळ घ्यावं, मायेनं बोलावं. पण 6 महिने झाले दादा, माझी बायको माझ्याशी नीट बोलतही नाही आणि नीट वागतही नाही. 6 महिन्यापासून माझ्यासोबत नुसती भांडण, चिडचिड, रागराग करणे, अशी इच्छाही होत नाही घरी जावं म्हणून. काय करणार दादा? गेली 10 दिवस झाले दादा, मी घरातला अन्नाचा कण सुद्धा खाल्लेला नाहीये. म्हटलं असं काय? म्हटलं मी जेव्हा घरी येतो ना काम करून, माझ्या घरी येण्या अगोदरच माझी बायको 2 मुली पुरतं आणि तिच्या पुरतं जेवण बनवून स्वतः जेवून घेते आणि मी आल्यानंतर घरी मोबाईल बघत बसते. मी जर विचारलं जेवणाचं दादा, तर विचारते बनवून खा ना तू, नाहीतर बाहेरून पार्सल मागव. दादा, अंतकरण भरून येतो. 10 दिवस झाले पोटामध्ये अन्नाचा कण नाही. असं वाटतं ना कुठेतरी स्वतःचा जीव द्यावा. 3 वेळा जीव देण्याचा विचार केला दादा, पण जेव्हाही जीव देण्याचा विचार येतो ना, तेव्हा सोन्यासारख्या देवानं दिलेल्या 2 मुलीचा चेहरा आठवतो. असं वाटतं ना, मी जर आज चुकीचं पाऊल उचललं ना, तर उद्या माझ्या सोन्यासारख्या लेकरांचा वनवासच होईल दादा. म्हणून हा विचार येत नाही. पण काल रात्री जेव्हा आईचा फोन आला ना, तेव्हा आई बोलते, अरे सुनील बोल ना, कसा आहेस? काय तू फोन करत नाही? 7-8 दिवस पासून बोलला नाही रे बाळा, काय तब्येत नाही का ठीक? तेव्हा मन गैवरून आलं. असं वाटलं आईशी बोलावं, आईशी दुःख व्यक्त करावं. पण मनात परत विचार आला, आता आईचं वय उतरतंय, माझं जर दुःख सांगितलं ना आईला, तर तिला झेपणार नाही. खरं तर ना, या जगात आई सगळं दुःख सहन करू शकते, पण आपल्या स्वतःच्या पोटच्या मुलाचं संसारातलं दुःख, तो असलेला त्रास ती कधीच सहन करू शकत नाही. अहो, जेव्हा मुलगा लहान असतो ना, तेव्हा खेळायला बाहेर जातो, तेव्हा त्याला कुणी मारलं, त्याला लागलं, तर तो सगळे शब्द आईला येऊन सांगतो, मला हा बोलला. पण जेव्हा त्याच मुलाचं रूपांतर पुरुषात होतं ना, तेव्हा तो पुरुष त्याच्या संसारातलं हर एक दुःख आपल्या आईपासून लपवतो. कारण त्याला वाटतं, जर मी तिला सांगितलं ना, तर तिचं वय उतरतं वय, माझ्या दुःखानंच ती हरून जाईल. दादा, लय वाईट वाटतो. असं वाटतं की कुठल्या जन्माचं पाप असेल माझं. खरंच काय पुरुषाची चुकी आहे होत्या. खरंच काय निर्दयी स्त्री भेटली असेल त्याला. मी तर त्यांना हे पण विचारलं, नाण्याची दुसरी बाजू असते. दादा, माझ्या लेकराची शपथ घेऊन सांगतो, मला कुठलं व्यसन नाही, मला कुठल्या गोष्टीचा नाद नाही, फक्त घर आणि काम. पण गेली काही दिवस झाले 12 घंटे काम असतं, कामाचं प्रेशर असतं, मी घरात वेळ देऊ शकत नाही. मुलीही मोठ्याला झाल्या, प्रत्येक गोष्टीची प्रायव्हसी असते. त्यामुळं कदाचित माझ्या बायकोनं बाहेर कुठेतरी संबंध ठेवायला चालू केलेले आणि बाहेरच्या पुरुषासाठी ती माझ्यासोबत असं वागते. दादा, जेव्हा घरी झोपतो ना मी, तेव्हा उशीला डोकं देऊन रडतो. माझ्या शेजारी असणारी माझी बायको मला कधी विचारत नाही की तुला काय दुःख आहे, तुम्हाला काय झालं. अहो, निर्दय असल्यासारखं माझ्यासोबत वागतंय. काय पुरुषाचं दुःख आहे ना, अहो, पुरुषाला रडता येत नाही, त्याला कुणापुढे व्यक्त होत नाही. सुनील दादानी शेवट बोलताना एवढा शब्द वापरला, दादा, जो माणूस निर्वशनी असतो आणि लग्न झाल्यानंतर दारू प्यायला लागतो ना तो मुलगा, त्याच्या मागे सगळ्यात मोठं कारण म्हणजे त्याची बायको असते. त्याच्या मागे ते टेन्शन असतं. भलं त्याला ते दुःख कोणाला सांगता येत नाही, त्यामुळं तो व्यसनाच्या आहारी जातो. खरं तर हे चुकीचं आहे, पण त्याचं दुःख विसरण्याचा तो एक मार्ग निवडतो आणि स्वतःचं आयुष्य बर्बाद करून जातो. खरंच आहे दादा, स्त्री जर चांगली भेटली ना, तर संसार सुखाचा आहे, आणि जर चुकीची भेटली ना, तर सोन्याची आणि संसाराची जिवंतपणे राख रांगोळी होते. दादा, अवघड आहे हो पुरुषाचं जीवन म्हणजे. रामकृष्ण आहे.